नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. शिवाजी विद्यापीठ कोल्हापूरच्या B.Ed प्रथम वर्ष द्वितीय सत्राच्या कोर्स 7 म्हणजेच असेसमेंट फॉर लर्निंग, मराठीमध्ये अध्ययनासाठी मूल्यनिर्धारण या पेपरच्या अभ्यासक्रमामध्ये आपलं स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण कोर्स 7 अध्ययनासाठी मूल्यनिर्धारण या पेपरचा मराठीमधून अभ्यासक्रम पाहणार आहोत. यामध्ये युनिट क्रमांक 1 आहे कन्सेप्ट ऑफ असेसमेंट अँड इव्हॅल्युएशन, अर्थात मूल्यनिर्धारण व मूल्यमापनाची संकल्पना. या घटकाच्या अंतर्गत एकूण 3 उपमुद्द्यांचा अभ्यास करावयाचा आहे. पहिलं आहे ए, मापन, मूल्यनिर्धारण, मूल्यमापन, चाचण्या, शालेय परीक्षा यांचा अर्थ. बी मुद्दा आहे मूल्यनिर्धारण व मूल्यमापनाची तत्वे. आणि सी मुद्दा आहे पर्पज ऑफ असेसमेंट म्हणजेच मूल्यनिर्धारणाचे हेतू. विद्यार्थी मित्रांनो, घटक क्रमांक 2 आहे पर्स्पेक्टिव्स ऑन असेसमेंट अँड इव्हॅल्युएशन म्हणजेच मूल्यनिर्धारण व मूल्यमापनाचा दृष्टिकोन. या अंतर्गत घटक पहिला आहे ए, बिहेवियरिस्ट कॉग्निटिव्ह अँड कन्स्ट्रक्टिव्ह पर्स्पेक्टिव्स म्हणजेच वर्तनवादी, बोधात्मक व रचनावादी दृष्टिकोन. याचा आपण अभ्यास करणार आहोत. बी मुद्दा आहे कंटिन्युअस अँड कॉम्प्रिहेन्सिव्ह असेसमेंट म्हणजेच सातत्यपूर्ण व सर्वंकष मूल्यमापनाची गरज काय आहे ते आपण पाहणार आहोत. सी मुद्दा आहे पॉलिसी पर्स्पेक्टिव्ज ऑन एक्झामिनेशन अँड इव्हॅल्युएशन NCF 2005 म्हणजेच राष्ट्रीय अभ्यासक्रम आराखडा 2005 यातील परीक्षा व मूल्यमापन विषयक दृष्टिकोन आपण अभ्यासणार आहोत. घटक क्रमांक 3 आहेत मित्रांनो असेसमेंट ऑफ लर्निंग म्हणजेच अध्ययनाचे मूल्यनिर्धारण. यामध्ये फक्त 2च मुद्दे आहेत. पहिला ए मुद्दा आहे अध्ययनाचे मूल्यनिर्धारण. याच्यामध्ये बोधात्मक, भावात्मक व कार्यमान या संकल्पनेचाच आपण फक्त विचार करणार आहोत, म्हणून त्या ठिकाणी संकल्पना फक्त असं अधोरेखित केलेलं आहे. बी मुद्दा आहे असेसमेंट ऑफ ग्रुप प्रोसेसेस म्हणजेच गट प्रक्रियेचे मूल्यनिर्धारण. यामध्ये कोलॅबोरेटिव्ह आणि कॉपरेटिव्ह म्हणजे सहकार्यात्मक अध्ययन व सामाजिक कौशल्यांचा आपल्याला अभ्यास करावयाचा आहे. घटक क्रमांक 4 आहे डायमेन्शन ऑफ लर्निंग अँड डेव्हलपमेंट म्हणजेच अध्ययन व विकासाचे पैलू. विद्यार्थी मित्रांनो, याच्या अंतर्गत एकूण 3 मुद्दे आहेत. पहिला ए आहे डायमेन्शन्स ऑफ लर्निंग म्हणजे अध्ययनाचे पैलू. त्यामध्ये एकूण 3 आहेत बोधात्मक, भावात्मक व कार्यमान किंवा क्रियात्मक यांचा आपण अभ्यास करणार आहोत. बी मुद्दा आहे मेटाकॉग्निशन अँड डेव्हलपमेंट म्हणजे अधिबोधन आणि विकास. त्यामध्ये सातत्यपूर्ण, आकारिक व नैदानिक मूल्यनिर्धारण यांची गरज या संकल्पनेचा आपल्याला थोडक्यामध्ये अभ्यास करावयाचा आहे. आणि शेवटचा या प्रकरणातील सी मुद्दा आहे असाइनमेंट्स डेव्हलपिंग परफॉर्मन्स टास्क म्हणजेच कार्यमान संपादनू विकासासाठी स्वाध्याय. ही संकल्पना नेमकी काय आहे हे यामध्ये आपल्याला अभ्यासावयाचं आहे. घटक क्रमांक 5 आहे असेसमेंट ऑफ सब्जेक्ट बेस्ड लर्निंग पार्ट 1 म्हणजेच विषय आधारित अध्ययनाचे मूल्यनिर्धारण भाग 1. विद्यार्थी मित्रांनो, यामध्ये एकूण 3 मुद्दे आहेत. पहिला आहे क्वांटिटेटिव्ह अँड क्वालिटेटिव्ह ॲस्पेक्ट्स ऑफ असेसमेंट म्हणजेच मूल्यनिर्धारणाचे संख्यात्मक व गुणात्मक पैलू. यामध्ये मूल्यनिर्धारणाचे संख्यात्मक, गुणात्मक साधने यांचासुद्धा आपल्याला विचार करावयाचा आहे. बी मुद्दा आहे कार्याचे प्रकार. मग प्रकल्प असेल, स्वाध्याय असेल किंवा विद्यार्थ्यांना आपण ज्या वेगवेगळ्या गोष्टी करायला सांगतो या सर्वांचा आपल्याला याच्यामध्ये अभ्यास करावयाचा आहे. आणि सी मुद्दा आहे काइंड्स ऑफ टेस्ट म्हणजे चाचण्यांचे प्रकार. त्यामध्ये तोंडी, लेखी, त्यानंतर ओपन बुक परीक्षा, ओपन बुक एक्झामिनेशन हे आपण या घटकाच्या अंतर्गत अभ्यासणार आहोत. घटक क्रमांक 6 आहे असेसमेंट ऑफ सब्जेक्ट बेस्ड लर्निंग भाग 2 म्हणजेच विषय आधारित अध्ययनाचे मूल्यनिर्धारण भाग 2. यामध्ये सुद्धा 3 मुद्दे आहेत. पहिला मुद्दा आहे सेल्फ असेसमेंट अँड पियर असेसमेंट म्हणजे स्वमूल्यमापन आणि गटमूल्यमापन. बी मुद्दा आहे कन्स्ट्रक्टिंग पोर्टफोलिओ स्टेप्स इन्व्हॉल्व्ड अँड क्रायटेरिया. पोर्टफोलिओ म्हणजे विद्यार्थ्यांचं माहितीपत्रक कसं तयार करायचं, त्याच्या पायऱ्या आणि ते तयार करण्यासाठीचे निकष अभ्यासावयाचे आहेत. मुद्दा क्रमांक सी आहे अध्ययन प्रक्रियेचे निरीक्षण. मग ते स्वतः कसे करायचे, गटाचे कसे करायचे
शिक्षकाने कसे करायचे हे याच्या अंतर्गत आपल्याला अभ्यासावयाचे आहे. घटक क्रमांक 7 आहे टीचर कॉम्पिटन्सीज इन इव्हॉल्विंग असेसमेंट टूल्स, म्हणजे मूल्य निर्धारण साधन विकसनात शिक्षकांच्या क्षमता, मग त्या कशा पद्धतीने असायला हव्यात, हे एकूण 4 ABCD मुद्द्यांच्या आधारे आपल्याला अभ्यासावायचा आहे. यातला ए मुद्दा आहे यूज ऑफ ॲप्रोप्रिएट टूल्स फॉर स्पेसिफिक कॉन्टेक्स्ट कंटेंट अँड स्टुडंट्स, विशिष्ट संदर्भ, आशय व विद्यार्थी यांच्यासाठी अचूक मूल्यनिर्धारण साधनांचा वापर कसा करायचा ते बघायचं आहे. त्यानंतर टाईप्स ऑफ क्वेश्चन बी मुद्दा आहे. प्रश्न प्रकार, मग खुले प्रश्न, निश्चित प्रश्न कशा स्वरूपाचे असतात ते आपण पाहणार आहोत. तिसरा मुद्दा आहे इव्हॉल्विंग सुटेबल क्रायटेरिया फॉर असेसमेंट, म्हणजेच मूल्य निर्धारणाच्या योग्य निकषांचे विकसनन कशा पद्धतीने करावायचे ते आपण अभ्यासूयात. आणि डी मुद्दा आहे मूल्य निर्धारण अभिप्राय यांचा भविष्यकालीन अध्ययनात वापर. तर विद्यार्थी मित्रांनो 7वं युनिट या संदर्भातील आहे. आणि या पेपरमधील शेवटचा घटक आहे 8 क्रमांकाचा डाटा ॲनालिसिस, फीडबॅक आणि रिपोर्टिंग, म्हणजे माहिती विश्लेषण, अभिप्राय आणि अहवाल लेखन. याच्या अंतर्गत एकूण 2 उपमुख्य मुद्दे आहेत. ए आहे स्टॅटिस्टिकल टूल्स टू इंटरप्रिट द टेस्ट कोर्स, म्हणजेच चाचणीच्या गुणांचे अर्थनिर्वचनासाठीची संख्याशास्त्रीय साधने कोणकोणती असतात. ज्यावेळेस आपण चाचणी घेतो त्याचा जो डाटा असतो त्याचं ॲनालिसिस करायचं असेल तर कशा प्रकारे करायचं असतं. त्यामध्ये एकूण 3 प्रकार आहेत. पहिला आहे फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशन, म्हणजेच वारंवारिता विचलन, ते कसं असतं ते आपल्याला अभ्यासावयाचं आहे. दुसरा मुद्दा आहे ग्राफिकल रिप्रेझेंटेशन ऑफ डाटा, माहितीचे आलेखात्मक चित्रण. आणि मग आपण शाळेमध्ये असताना अभ्यासलेला आहे स्तंभालेख किंवा आयतालेख. नंतर वारंवारता बहुभुज हे आपण पुन्हा एकदा पाहणार आहोत. आणि तिसरा शेवटचा मुद्दा आहे याच्या अंतर्गतला मेजर्स ऑफ सेंट्रल टेंडन्सी, म्हणजेच केंद्रीय प्रवृत्तीची परिमाणे. त्यामध्ये एकूण तिघांचा आपल्याला अभ्यास करायचा आहे. मध्यमान म्हणजे सरासरी, मध्यांक किंवा मध्यगा बहुलक हे कशा पद्धतीने काढायचे असतात ते आपण ह्या ए मुद्द्याच्या अंतर्गत अभ्यासणार आहोत. या प्रकरण क्रमांक 8 मधला बी मुद्दा आहे यूज ऑफ असेसमेंट फॉर फीडबॅक, म्हणजे अभिप्रायासाठी मूल्य निर्धारणाचा वापर. यामध्ये एकूण 4 मुद्दे आहेत. इम्पॉर्टन्स ऑफ फीडबॅक इन फॉर्मेटिव्ह असेसमेंट, आकारिक मूल्य निर्धारणाचे अभिप्रायातील महत्त्व. दुसरा मुद्दा आहे टाईप्स ऑफ फीडबॅक, त्यामध्ये मग अभिप्रायाचे प्रकार जे असतात, मग लिखित म्हणजे लेखी अभिप्राय, तोंडी, सकारात्मक, नकारात्मक, गट, वैयक्तिक, तत्काळ असे वेगवेगळे प्रकार असतात, ते आपण विस्ताराने पाहणार आहोत. तिसरा मुद्दा आहे क्रायटेरिया फॉर कन्स्ट्रक्टिव्ह फीडबॅक, म्हणजे रचनात्मक अभिप्रायाचे निकष. आणि शेवटचा मुद्दा आहे शिक्षक किंवा विद्यार्थी यांचे अभिप्राय म्हणजेच फीडबॅक, ते मग लेखी आणि तोंडी स्वरूपाचे कसे असतात, त्याचे निकष काय आहेत हे आपल्याला अभ्यासावायचं आहे. तर विद्यार्थी मित्रांनो अशा पद्धतीने हे एकूण 8 घटक जे आहेत हा आपला कोर्स 7 असेसमेंट फॉर लर्निंग, अध्ययनाचे मूल्य निर्धारण यासाठीचे आहे. ह्या पेपर एकूण लेखी परीक्षेसाठी 70 मार्कांसाठी आहे. तर याचं सेशनल वर्क अर्थात प्रात्यक्षिक एकूण 30 मार्कासाठी आहे. आणि यातील 5 पैकी 2 प्रात्यक्षिक प्रत्येकी 15 मार्कांना आपल्याला करावयाचे आहेत. पहिलं प्रात्यक्षिक या ठिकाणी आहे कन्स्ट्रक्ट अ अचिव्हमेंट टेस्ट विथ स्पेशल रेफरन्स टू कंटेंट एरिया, ऑब्जेक्टिव्ज अँड ब्लूप्रिंट. एखादी चाचणी आपल्याला ब्लूप्रिंटच्या आधारे तयार करावयाची आहे, ते आपल्याला विस्ताराने शिकवलं जाईल. दुसरा मुद्दा आहे ॲनालिसिस ऑफ अ टेस्ट प्रिपेअर्ड बाय अन एक्सपिरियन्स स्कूल्स टीचर. शाळेमधील एखाद्या अनुभवी शिक्षकाने तयार केलेली चाचणी जी असते तिचं आपल्याला या ठिकाणी ॲनालिसिस करायचं आहे, त्याचं विश्लेषण करायचं आहे. तिसरं आहे डेव्हलप ओ पोर्टफोलिओ फॉर असेसमेंट ऑफ अ लर्नर. एखाद्या विद्यार्थ्याचं जो अध्ययनार्थी आहे त्याचं मूल्य निर्धारण करण्यासाठीचा एखादा पोर्टफोलिओ किंवा माहितीपत्रक तयार करा. चौथा आहे डेव्हलप अ टूल किंवा रुब्रिक्स फॉर सेल्फ असेसमेंट. स्वयंमूल्यमापनासाठीचं एखादं साधन तयार करा. आणि पाचवा आहे डेव्हलप अ कॉम्प्रिहेन्सिव्ह लर्नर्स प्रोफाईल क्युम्युलेटिव्ह रेकॉर्ड. एखाद्या विद्यार्थ्याचं वर्षभराचं रेकॉर्ड तयार करण्यासाठीचं प्रोफाईल तयार करा. अशा पद्धतीचे एकूण 5 सेशनल वर्क आपल्याला दिलेले आहेत. यातील कोणतेही जे आपल्याला योग्य वाटतील तयार करता येतील असे 2 सेशनल वर्क प्रत्येकी 15 असे एकूण 30 मार्कांसाठी आपल्याला या पेपरसाठी करावयाचे आहे. विद्यार्थी मित्रांनो या पेपरसाठीची संदर्भ पुस्तके इथे देत आहे. पहिलं आहे शैक्षणिक मूल्यमापन, कदम आणि चौधरी यांचं, नित्यनूतन प्रकाशन पुणे. दुसरं आहे शैक्षणिक मूल्यमापन व संख्याशास्त्र, उपासनी व कुलकर्णी यांचं. त्यानंतर तिसरं आहे अध्ययनाचे मूल्य निर्धारण व मूल्यमापन,
डॉक्टर हना जगताप सर यांचं आणि अध्ययनासाठी मूल्य निर्धारण डॉक्टर शैलजा भंगाळे आणि डॉक्टर पिंगला धांडे प्रशांत पब्लिकेशन यांचं. या पुस्तकांच्या आधारे सुद्धा विद्यार्थी मित्रांनो आपण हा पेपर जो आहे या पेपरची अभ्यास करू शकतो. त्याचबरोबर या संदर्भ पुस्तकांच्या साहाय्यानं एकूण 8 घटक जे आहेत या 8 घटकांसंदर्भातली माहिती जमा करू शकतो. तर अशा पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो आज आपण अध्ययनासाठी मूल्य निर्धारण कोर्स 7 याच्या घटकांचा अभ्यास केलेला आहे. पुढील व्हिडिओमध्ये आपण यातील प्रत्येक घटकाचं विस्ताराने माहिती पाहणार आहोत. धन्यवाद.